सह्याद्रीच्या कुशीत पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर लाखो वर्षांपासून जणू काही एखादा तपस्वी कधीही भंग न होणारी तपस्या करत ध्यानस्थ बसावा, अगदी तसाच या भूमीवर लाव्हारसाच्या उद्रेकातून निर्माण झालेला हा काळपुरुष म्हणजे शिवलिंगासारखा आकार असणारा लिंगाणा। वेल्ह्यापासून जेमतेम 20 किलोमीटरवर असणारी सिंगापूर आणि मोहरी ही उंच डोंगरातली दुर्गम गावे। मोहरीपासून साधारण तासभर जंगलवाट तुडवत आपल्याला प्रचंड विस्तार असणाऱ्या रायलिंग पठारापर्यंत पोहोचता येते आणि मग याच पठारावर डोळ्यांसमोर उभा ठाकतो आभाळाशी स्पर्धा करणारा लिंगाणा। याच लिंगाण्याच्या मागे नजरेस पडतो तो या सह्याद्रीच्या महादेवाचा श्रीमान रायगड। या पठारावरून नजरेस पडणारी ही दोन सह्यरत्ने म्हणजे लिंगाणा आणि रायगड, त्यामुळेच या पठारास पडलेले नाव रायलिंग। नैसर्गिक दुर्गमता लाभलेली ही दोन्ही ठिकाणे, कदाचित त्यामुळेच यांचे वर्णन रायगड जर या साह्य मंडळाचे राजगृह असेल तर लिंगाणा हे त्याचे कारागृहच आहे असे केले असावे। संपत आलेला पावसाळा आणि सुरू होणारा हिवाळा या दोन ऋतूंच्या मध्ये रायलिंग पठारास दिलेली ही भेट फारच खास ठरली। सह्याद्रीचे देखणे राजबिंडे रूप यावेळी पाहण्यास अनुभवण्यास मिळाले। रायलिंगावरून समोर ढगातून बरसणाऱ्या पावसाच्या सरी नजरेस पडत होत्या आणि काही वेळातच पुढे सरकत त्यांनी लिंगाण्यास देखील कवेत घेतले। लिंगाण्याभोवती जमलेल्या ढगांची दाटी पाहताना मन एका विलक्षण शांततेत हरवून गेले। क्षणभर असे वाटले की हा उभा ठाकलेला निसर्गाने घडवलेला एखादा प्रचंड दैवदुर्लभ स्तंभ जणू काही आपल्याला अभेद्यतेची शिकवण देत आजही उभा आहे। वाऱ्याबरोबर वाहत लिंगाण्याच्या खांद्यावर विसावणारे ढग जणू काही त्याच्या आजवरच्या प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठीच थांबले असावेत असे भासले। दाटलेल्या ढगातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर घेत काही क्षण तेथेच थांबत घालवले आणि मग सह्याद्रीच्या सुंदर मनमोहक रूपाचे दर्शन घडले।
आपण आलो त्यावेळेस वातावरण ओपन होतं, मग पाऊस इतका जोरात आला आणि तो पाऊस साधारण एक अर्धा ते पाऊण तास होता. मग एक वेळ अशी आली होती की आपण आता परत फिरायचं का थांबायचं, तर थोडासा थांबण्याचा निर्णय घेतला. आपण आता ड्रोन शूट, आपला ड्रोन वरती आहे, तर आपण आता ड्रोन टाइमलॅप्सला लावलाय ना. आता इतके भन्नाट टाइमलॅप्सचे ड्रोन शूट दिसणार आहेत लिंगाणा आणि रायगडाचे, तर याच्या नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील. आता आजूबाजूचं वातावरण इतकं मंत्रमुग्ध करणार आहे. हे वातावरण सह्याद्रीमध्ये सहसा बघायला मिळत नाही. हे बघायचं असेल तर थोडासा संयम ठेवावा लागतो, जो आम्ही ठेवला. जवळजवळ आम्ही 1 तास या ठिकाणी पावसात वाट पाहिली आणि 1 तासानंतर जे काही ढग आले होते ते पूर्ण आता पलीकडे गेलं आणि हे पूर्ण वातावरण मोकळं झालं. ह्या डोंगर धारांमध्ये जणू काही कापूस ठेवलाय निसर्गाने. कापूस स्वतःहून आपल्या हाताने आपण ठेवलाय, असं निसर्गाने त्या ठिकाणी रचना केलेली आहे. ते ढग त्या डोंगरांच्या घळीत अडकलेले आहेत आणि हा नजारा बघा. आता इकडे लिंगाण्याला ढग आहे एक बाजूला, पलीकडून लिंगाणा पूर्ण मोकळा झालाय आणि आता हे ढग पूर्ण पुढे चाललेत. म्हणजे हा नजारा डोळ्याने आपण अनुभवतोय, तोच तुम्हाला आज व्हिडिओ मार्फत देखील अनुभवायला मिळणार आहे. प्रचंड विस्तार असलेले रायलिंग पठार, जितका अफाट त्याचा विस्तार, तितकीच खोलवर जाणारी त्याची उंची. कॅमेऱ्यात चित्रित करताना कॅमेरा देखील थक्क होईल, चित्रपट सृष्टीलाही बुरळ पाडेल असा देखणा आपला सह्याद्री आणि त्याचे हे मनमोहक रूप पाहताना प्रत्येक क्षण सोहळा म्हणून साजरा करावा असेच भासत होते. आज रायलिंगवर उभे राहिल्यावर सह्याद्री पाहणं आणि सह्याद्री जगणं यातलं अंतर लक्षात आले. रायलिंगावरून दिसणारे लिंगाणा आणि रायगड हे दृश्य आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावे असेच काहीसे दुर्लभ. कड्याच्या काठावर उभे राहिल्यावर खाली पसरलेली खोलच खोल दरी, समोरच उभा ठाकलेला अजस्त्र आभाळाशी स्पर्धा करणारा लिंगाणा आणि त्याच्याच मागे अभेद्य सह्याद्रीच्या डोंगर रांगांपासून थोडासा अलिप्त राहून आजही दिमाखात उभा असलेला रायगड हे दृश्य शब्दात न मावणारे. कधी काळी जावळी खोऱ्याचा भाग असणारा रायगड आणि लिंगाणा शिवरायांच्या जावळीच्या मोऱ्यांवरील स्वारीनंतर स्वराज्यात दाखल झाले आणि मग रायगडानजीक असणारा हा सुळका व याची दुर्गमता लक्षात घेऊन शिवरायांनी याला स्वराज्यद्रोह्यांचा कर्दनकाळ म्हणजेच स्वराज्याचे कारागृह म्हणून आणखीन बेलाग केले आणि नावारूपास आणले. आजवर रायलिंगला दिलेल्या भेटीत ही भेट फारच खास ठरली. या भेटीत
समोर उभ्या असलेल्या रायगडाच्या साक्षीने लिंगाणा काहीसा गूढपणे कुजबुजला. जणू सह्याद्रीच्या पटलावर त्याने आपल्या जाज्वल्य इतिहासाच्या पाऊलखुणा आणि थोर आठवणी पुन्हा उलगडून दाखवल्या. ज्याला पाहताच शिवराय आनंदित झाले असतील, ज्याला पाहताच स्वराज्यद्रोही थरथर कापले असतील, ज्याला पाहताच वीरांनी हर हर महादेवच्या विजयी गर्जना केल्या असतील, अशा या सगळ्यांचा साक्षीदार असलेला लिंगाणा आजही अभिमानाने ताठ मानेने आभाळ चिरत उभा आहे. हवेचे थंडगार झोत, बदलणारे वातावरण आणि सह्याद्रीच्या रांगांमधून झिरपणारी शांतता, हे सगळे क्षण फक्त पाहण्यासारखे नाहीत, तर आठवणीत राहणारे, मनात खोलवर साठून राहणारे. फायनली आपला रायलिंग पठारावरून आज लिंगाणाच्या मागे आपला रायगड. तर या ठिकाणी आपण फक्त आज लिंगाणा किंवा रायगड अनुभवला नाही, तर सृष्टीचं क्षणाक्षणाला पालटणारं रूप. क्षणार्धात या ठिकाणी आपण आलो त्यावेळेस ऊन, ढग या सर्व गोष्टी होत्या. अचानक पाऊस आला, तर त्या सर्व गोष्टी आपण कॅमेऱ्यात कैद करण्याचा, म्हणजे जे टाइमलॅप्स असू किंवा भन्नाट असे ड्रोन शूट्स असू, तर त्या सगळ्या आज आपण या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि निसर्गाचं बदलणारं चित्र, क्षणाक्षणाला सह्याद्रीत निसर्ग हा किती चकित करतो माणसाला, या व्हिडिओत तुम्हाला आज सर्व ती दृश्य पाहायला मिळतील. तर मस्त आपला लिंगाणा आणि समोर रायगडाचा हा पाठीराखा. थोडक्यात रायगडावरती पूर्वी जे कोणी कैदी असायचे त्यांना कडक शिक्षा सुनावली की त्यांना लिंगाण्यावर काळ कोठडीत डांबलं जायचं. तर असं हे आपलं स्वराज्याचं कारागृह आणि मागे महाराजांचा आपला लाडका स्वराज्याची राजधानी रायगड. तर असं हे दोन्ही आज आपण तुम्हाला या ब्लॉग मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच बरोबरीने भन्नाट असे ड्रोन शूट्स, काही टाइमलॅप्स आपण घेतले, ते देखील आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. व्लॉग आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.